आता ही एकांकिका समाजातील कोणत्याही समस्यावर, जी समस्या समाजाला भेडसावते आहे, समाजामध्ये प्रश्न निर्माण करते आहे, अशी कोणतीही समस्या जर निर्माण झालेली असेल तर त्या समस्यांचा परिचय प्रेक्षकांना करून देणे, त्या समस्येचा जो काही ती जी समस्या आहे निर्माण झालेली, त्या समस्येची जी काही परिणामकारकता आहे, ही परिणामकारकता प्रेक्षकांना मुद्देसूद समजून सांगणे, म्हणजे समस्याचा परिचय करून देणे आणि त्याच्यावर नेमका काय उपाय आहे, ती समस्या दूर कशी होऊ शकते, या अनुषंगाने एकांकिकेच्या माध्यमातून विचार मांडणे, किंवा जो प्रेक्षक आहे प्रेक्षकांनी त्याच्यावर विचार करावा, ही गोष्ट एकांकिकेच्या माध्यमातून समाजामध्ये निर्माण झालेली जी काही समस्या आहे त्या समस्येचा परिचय प्रेक्षकांना करून देणे आणि ती समस्या सोडवण्यासाठी जी काही गोष्ट त्या नाटककाराला करावी लागते, त्या एकांकिका लेखन करताना एकांकिकेचा जो लेखक असतो त्या लेखकाला त्या समस्येचा पूर्ण परिचय करून घेऊन त्या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचावं लागते आणि त्याचा परिचय साधारणतः प्रेक्षकांनाही करून द्यावा लागतो, ही त्याच्या मागची एक भूमिका असते. आणि म्हणूनच एकांकिकेचा विचार करीत असताना एकांकिका ही परिणामकारक असलीच पाहिजे, हे एक त्याचं एक सूत्र आहे, त्याचं एक केंद्र आहे. आणि म्हणूनच एकांकिकेचा जो काही कालखंड आहे 20 ते 50 मिनिटे, म्हणजे कमीत कमी अवधीमध्ये साधारणतः जास्तीत जास्त परिणाम कसा साधता येईल असा एक उद्देश या एकांकिकेमागे असतो. म्हणून साधारणतः असं मानलं जातं की एकांकिकेचा जो अवधी आहे तो अवधी कमी असायला हवा. पूर्वी जी नाटकं आहेत ही नाटकं रात्रभर चालायची. 10 अंकापासून 5 अंकापर्यंत त्याचे प्रयोग असायचे. हळूहळू हे नाटक जे आहे हे 2 अंकापर्यंत पोहोचलं आणि नंतर पुढे ते 1-1.5 तासाचे झाले. म्हणून वेळेचा आणि अंकाचा हा जो निकष आहे तो निकष काटेकोरपणे लावून 2 नाट्य प्रकारातील फरक स्पष्ट करणे हे अवघड जाते. आणि म्हणूनच आपल्याकडचे नाटककार आणि नाटकाचे अभ्यासक जे आहेत त्यांना विजय तेंडुलकर यांनी असं म्हटलेलं आहे की एकांकिकेच्या संदर्भामध्ये विचार करताना त्यांनी म्हटलेलं आहे की एकांकिकेच्या लांबीवर 45 ते 50 मिनिटांचे बंधन असावे आणि कुठलीही गोष्ट संपावी असे वाटू लागते तेव्हा ती संपावी, अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती. या एकांकिकेच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की एकांकिकेचा जो काही कालावधी आहे तो कालावधी कमी असायला हवा. तिचा जो आशय आहे तो एकदिल असावा आणि सामान्यतः एकांकिकेमध्ये एकच प्रसंग किंवा एखादीच घटना यावी, त्याच्यावरच कथानक बेतलेले असावे, अशी ती एक भूमिका घेऊन या एकांकिकेचं लेखन व्हायला पाहिजे. साधारणतः आपण हे जे बघितलेलं आहे ते एकांकिकेचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या अनुषंगाने आपण हा विचार केलेला आहे. आता आपण नाटकाचे जे काही घटक आहेत, त्या एकांकिकेचे जे काही घटक आहेत त्या एकांकिकेच्या घटकाचा आपण विचार करूया. साधारणतः एकांकिका हा नाटकाचाच एक प्रकार आहे. जसे कविता या साहित्य प्रकारामध्ये अनेक उपप्रकार येतात, तसंच नाटक या साहित्य प्रकारामध्ये असे अनेक उपप्रकार येतात. आता साधारणतः ज्याला नाटक म्हणतो आपण, त्या नाटकाचेच हे जे उपप्रकार आहे असं आपण म्हणतो आपण, त्यावेळेला हे असे उपप्रकार कोणकोणते आहेत साधारणतः नाटकामध्ये?
याचीही माहिती आपल्याला असावी, म्हणून या अनुषंगाने मी हे पुढील विवेचन करणार आहे. साधारणतः भरतानी म्हणजे भरत मुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्रामध्ये त्रिपुरदाह आणि अमृतमंथन या नाटकाचा उल्लेख त्यांच्या त्या नाट्यशास्त्रामध्ये आलेला आहे. तसेच जे पाणिनी आहे, पाणिनीनेही नटसूत्र या नाट्यशास्त्रावरील ग्रंथाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण इतक्या खोलात शिरण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. साधारणतः भारतीय नाट्य परंपरेने जे नाटक आहे त्या नाटकाला पंचमवेद असं म्हटलेलं आहे. मराठी जी नाटकाची परंपरा आहे ती संस्कृत, विविध लोकप्रकार तसेच तमाशातून विकसित झाली असं म्हटलं जाते. मराठी नाटकाने आपण एकांकिकेच्या अनुषंगाने जरी विचार करीत असलो तरी नाटक हे जे साहित्य प्रकार आहे याचाही आपल्याला थोडक्यात परिचय व्हावा ही त्याच्या मागची भूमिका आहे. तर महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला या लोककलांचा खुबीने वापर नाटकाने केलेला आहे असं आपल्याला दिसते. हे नाटक संस्कृत किंवा विविध लोकप्रकार किंवा तमाशा याच्यातून विकसित झालं आहे आपण पाहिलेलं आहे. मराठी नाटकानं महाराष्ट्रातील जी पारंपरिक लोककला आहे ज्याला आपण लोकनाट्य वगैरे म्हणतो या लोकनाट्याचा विचार किंवा उपयोग या मराठी नाटकाने करून घेतलेला आहे. या अनुषंगानं विचार करताना असं आपल्याला दिसतं की आपल्याकडे कीर्तन, भारूड, धर्मविधी यासारखे काही प्रकार आहेत. या प्रकाराचा उपयोग नाट्य निर्मितीसाठी झालेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर कीर्तन, एकपात्री नाट्यप्रयोग, भारुडातील नाट्यात्मकता, आपल्याकडे चालणारे दशावतारी खेळ किंवा त्यानंतरही आधुनिक नाटककारांनी या लोकपरंपरेचा उपयोग करून साधारणतः नाटकाला अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग यातूनच पुढे कीर्तन, भारूड, सुमराण, दशावतार, लळित, दंडार, तमाशा, सत्यशोधक जलसे जे महात्मा फुलेंच्या कालखंडामध्ये होते आणि आजही अस्तित्वात आहेत, आंबेडकरी जलसे असे जे आहे हे मराठी नाट्य सादरीकरणाचे काही प्रकार यातूनच विकसित झालेले आहेत असे आपल्याला दिसते. आता साधारणतः आपल्याला एकांकिका हा जो एक नाट्य प्रकार आहे या नाट्य प्रकाराचा रचनेच्या दृष्टीने आणि प्रयोगाच्या दृष्टीने त्याचे जे काही प्रकार आहेत, हरिहर माइक ऑन म्यूट करतो हरिहर. नंतर सुखात्मिका, प्रहसन किंवा फार्स आणि क्षोभनाट्य म्हणजे मेलोड्रामा असे साधारणतः 4 प्रमुख प्रकार जे आहेत हे रचनेच्या दृष्टीने नाटकाचे 4 प्रकार पडतात. तर त्याच्या आणखी जर खोलात आपण गेलो तर एकांकिका, दीर्घांक, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, सांगीतिका, नभोनाट्य, श्रुतिका, रूपक हे नाटकाचे उपप्रकार मानले जातात. नाटकाचे विषयानुसार देखील काही प्रकार केले जातात. त्यामध्ये पौराणिक नाटके, ऐतिहासिक नाटके, समस्याप्रधान नाटके, सामाजिक नाटके, राजकीय नाटके, दलित नाटक, स्त्रीवादी नाटक, चर्चाप्रधान नाटक असेही प्रकार त्याचे पडू शकतात किंवा केले जाऊ शकतात. याशिवाय देखील नाटकाचे काही प्रकार आढळतात आपल्याला. त्याच्यामध्ये ननाट्य, नाट्यत्रयी, नाटिका, नाट्यवाचन, नृत्यनाटिका, प्रायोगिक नाटक, बालनाट्य, भयनाट्य, भाषांतरित किंवा रूपांतरित नाटके, समूह नाट्य, एकपात्री, एकांकिका, मूकनाट्य, छायानाट्य,
म्हणजे रोड प्ले ज्याला म्हणूया आपण असं, किंवा शॅडो प्ले, पपेट प्ले, माईम, संगीत प्रधान असेही नाटकाचे काही प्रकार मानले जातात. आपण नाटकाचे प्रकार बघतो आहोत ते या अनुषंगाने की जेणेकरून आपल्याला एकांकिकेचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपल्या निदर्शनास यावं ही त्याच्या मागची भूमिका आहे. हे स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने जेव्हा हे सगळे जे आहेत हे नाटकाचे सादरीकरणाचेच प्रकार आहेत हे आपण पाहिलं. रचनेच्या दृष्टीने नाटकाचे जे आहे ते शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन किंवा फार्स आणि क्षोभनाट्य असे 4 प्रकार आपण पाहिले. त्याचबरोबर एकांकिका, दीर्घांक, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, सांगीतिका, नभोनाट्य, श्रुतिका, रूपक हे असे नाटकाचे काही उपप्रकारही आपण पाहिले आहेत. त्याचबरोबर नाटकाचे जे विषयानुसार काही प्रकार पडतात त्याच्यामध्ये पौराणिक, ऐतिहासिक, समस्याप्रधान नाटके, सामाजिक नाटके, राजकीय नाटके, दलित नाटके, स्त्रीवादी नाटके, चर्चाप्रधान नाटके असेही प्रकार केले जातात. याशिवाय ननाट्य, नाट्यत्रयी, नाटिका, नाट्यवाचन, नृत्य नाटिका, प्रायोगिक नाटक, बालनाट्य, भयनाट्य, भाषांतरित आणि रूपांतरित नाटके, समूह नाट्य, एकपात्री प्रयोग किंवा एकपात्री एकांकिका, मूकनाट्य, छायानाट्य, पपेट प्ले, माईम आणि ज्याला मूकनाट्य म्हणतो आपण माईमला, म्हणजे कुठल्या प्रकारचा ध्वनी त्यातनं बाहेर येत नाही, फक्त वेगवेगळे हातवारे आणि अशाच कृतीच्या माध्यमातून ते सादर केलं जातं. आणि संगीत प्रधान असे नाटकाचे जे काही प्रकार आहेत या प्रकाराची यादी आपण समजून घेतलेली आहे. आता साधारणतः यानंतर नाटकामध्ये जे काही घटक असतात तेच घटक काही प्रमाणामध्ये एकांकिकेमध्येही असतात आणि म्हणूनच नाटकाचे घटक जेव्हा आपण समजून घेतो त्याच वेळेला आपल्याला एकांकिकेचेही घटक समजावून घ्यावे लागतात. म्हणजेच काय, एकांकिका ही काय आहे तर नाटकाचाच एक उपप्रकार आहे आणि म्हणूनच नाटकाचे जे घटक असतात ते घटक समजून घेतले आपण तर एकांकिकेचेही घटक आपल्याला समजू शकतात. तर साधारणतः यामध्ये नाटकाला एक संहिता असते, ज्याला टेक्स्ट म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. ही जी संहिता आहे ही संहिता प्रयोगाच्या दृष्टीने तयार केली जाते आणि ती तयार करीत असताना आपल्याला करावा लागतो. आता हा विचार करतानाच काही गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्या कुठल्या तर त्याला नाटककार हा शब्द देखील आपण वापरतो बा नाटककार म्हणून. पण नाटककार काय करतो की नाटकाच्या संहितेचे लेखन करतो. मग ही संहिता तयार झाल्यानंतर एक दिग्दर्शक नावाचा घटक असतो आणि काही इतर घटक असतात. दिग्दर्शक आणि इतर घटकाच्या मदतीने जे अभिनेते असतात, नट असतात, त्या नाटकात काम करणारे जे लोक असतात त्यांना अभिनेते किंवा नट असं म्हणतात. हे नट किंवा हे अभिनेते त्या नाटकाचे रंगभूमीवर सादरीकरण करतात. म्हणजेच काय तर अभिनेते म्हणजेच नट, दिग्दर्शक, नाटककार ज्याने ते नाटक लिहिलेलं आहे ते आणि प्रेक्षक म्हणजे त्या नाटकाचा आस्वाद घेणारे जे आहेत ते यांच्या परस्पर सहयोगातून नाटक साकार होताना आपल्याला दिसते. म्हणून नाटक हा एक सामूहिक आविष्कार आहे. सामूहिक आविष्कार या दृष्टीनं याच्यामध्ये 4 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. अभिनेते म्हणजे नेते, दिग्दर्शक, नाटककार आणि प्रेक्षक. आणि म्हणूनच नाटक हा एक सामूहिक आविष्कार आहे. तसं एकांकिकाही एक सामूहिक आविष्कार आहे. नाटकाचे लेखन आणि सादरीकरण केले जाते. म्हणूनच नाटकाचा लिखित संहिता आणि सादरीकरण म्हणजे प्रयोगाच्या अंगाने असं दोन्ही अंगाने विचार केला जातो. जसं नाटकाचं आहे तसं एकांकिकेचंही आहे. एकांकिकांचेही लेखन केलं जातं आणि त्याचं सादरीकरण केलं जातं
आणि म्हणूनच त्या एकांकिकेचा लिखित संहिता आणि सादरीकरण म्हणजे प्रयोगाच्या अनुषंगाने अशा दोन्हीही अंगाने आपल्याला एकांकिकेचाही विचार करावा लागतो. आता संहितेच्या अंगाने विचार करत असताना असं आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये एकांकिकेलाही कुठला तरी एखादा विषय असतो, त्याच्यामध्ये छोटीशी एखादी गोष्ट असते, त्याला संविधानक म्हणतात. कथा कादंबरीमध्ये ज्याला कथानक म्हणतो आपण, तसं नाटकामध्ये संविधानक असतं. त्याचबरोबर एकांकिकेमध्ये काही पात्र असतात. मग ते पात्रचित्रण हाही एक घटक या संहितेच्या अंगाने नाटकाच्या किंवा एकांकिकेच्या घटकामध्ये त्याचा समावेश होतो. आणि नाटकाचा जो काही प्राण आहे तो प्राण असतो संवाद. आणि म्हणून एकांकिकेचं किंवा नाटकाचं संहितेच्या अंगाने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला विषयसूत्र, संविधानक, पात्रचित्रण आणि संवाद अशा घटकाचा विचार करावा लागतो. आणि सादरीकरणाच्या अंगाने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला नट, त्याचा अभिनय, नेपथ्य, त्याची वेशभूषा असेल, केशभूषा असेल, रंगभूषा असेल, काय असेल ते नेपथ्यामध्ये येतं. वातावरण निर्मिती आणि संगीत इत्यादी घटकाचा विचार केला जातो. जसं नाटकामध्ये त्याचा विचार केला जातो तसंच एकांकिकेमध्येही त्याचा विचार केला जातो. हे साधारणतः मी 1 मिनिटासाठी थांबतो आहे, तुम्हाला सूचना करतो आहे. सूचना यासाठी की साधारणतः 40 ते 45 मिनिटाचा किंवा 50 मिनिटाचा जो अवधी असतो झूमचा, तो संपला की आपण परत पुढे ते कंटिन्यू करणार आहोत. साधारणतः तो करावा लागतो. सादरीकरणामध्ये म्हणजे एकांकिकेचं किंवा नाटकाचं सादरीकरण करताना त्या सादरीकरणामध्ये नाटकाच्या संहितेतील जो काही आशय आहे, जे सांगायचं असतं, ते दृकश्राव्य पद्धतीने अधिक प्रत्ययकारी करण्याचा विचार करावा लागतो किंवा विचार केला जातो. आणि हा जो विचार आहे हा विचार 2 पातळीवर केला जातो. त्यातली पहिली पातळी आहे ती व्यावहारिक आणि दुसरी आहे तांत्रिक. या दोन्ही पातळ्यांचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला नाटकाच्या किंवा एकांकिकेच्या अनुषंगाने त्याची चिकित्सा करताना, त्याचा अभ्यास करताना काही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. ते प्रश्न असे की एकांकिकेमधून साधारणतः कोणता विषय मांडला आहे, त्या एकांकिकेचे मध्यवर्ती सूत्र काय आहे, की ज्याला त्या एकांकिकेचे विषयसूत्र किंवा नाटकाचे विषयसूत्र असे म्हणतात. तर त्या एकांकिकेचं संविधानक काय आहे, नाटकाचं संविधानक काय आहे, म्हणजेच कथानकाची जी सहेतुक अशी मांडणी केली जाते ती मांडणी कशी आहे हेही समजून घेतलं जातं. या संविधानकामध्ये नाटकाच्या किंवा एकांकिकेच्या मध्यवर्ती सूत्राची दिशा लक्षात घेऊन ती विकसित केली जाते. साधारणतः कथा आणि कादंबरी या साहित्य प्रकारामध्ये कथानकाची रचना करण्यासाठी वर्णन, निवेदन हे केले जातं. असं निवेदन आणि वर्णन नाटकामध्ये अशक्य असतं. कारण नाटक हे प्रत्यक्षामध्ये प्रेक्षकांच्या समोर सादर केलं जातं. त्यामुळे नाटकामध्ये अशी रचना किंवा कथानकाची रचना करण्यासाठी जे वर्णन आणि निवेदन केलं जातं ते इथे करता येत नाही. मग त्यासाठी संवाद आणि रंगसूचना यांची मदत घ्यावी लागते. नाटकाचे किंवा एकांकिकेचे जे काही कथानक आहे ते संपूर्ण कथानक हे त्याच्या संवादातून उलगडत जाते. दत्ता भगत नावाचे एक नाटकाचे अभ्यासक आहेत. ते असं म्हणतात की संविधानक म्हणजे काय, तर संविधानक म्हणजे कार्यकारण भावदृष्ट्या सुसंगत वाटेल अशी कथानकाची मांडणी ही जी नाटकामध्ये असते. ही जी मांडणी आहे ही मांडणी अधिक प्रत्ययकारी कसा होईल याचा विचार केला जातो. आणि हा जो विचार आहे हा व्यावहारिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पातळीवर केला जातो हे आपण पाहिलं. साधारणतः नाटकामध्ये कोणता विषय मांडला जावा, नाटकाचं मध्यवर्ती सूत्र काय असावं, संविधानक म्हणजे नेमकं काय,
आणि या संविधानकामध्ये एकांकिकेच्या किंवा नाटकाच्या मध्यवर्ती सूत्राची दिशा कशी विकसित केली जाते, कथा कादंबरीमध्ये कथानकाची जी काही रचना आहे ती रचना करण्यासाठी वर्णन आणि निवेदन हे केलं जातं, तसं वर्णन आणि निवेदन नाटकामध्ये करता येत नाही, कारण नाटक हे प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे सादर करण्याची अशी ती एक कला असते, तो एक साहित्य प्रकार आहे. म्हणून कादंबरीमध्ये वर्णन आणि निवेदन याची जी काही जागा आहे ती जागा एकांकिकेमध्ये संवाद आणि त्याची काही रंगसूचना आहे, या रंगसूचनेची मदत एकांकिकेत घेतली जाते किंवा नाटकामध्ये घेतली जाते. नाटकाचं संपूर्ण कथानक हे जे आहे ते संवादातून उलगडत जातं. याच अनुषंगाने विचार करताना आपण दत्ता भगत या अभ्यासकांनी दिलेली संविधानकाची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहत होतो. त्यामध्ये संविधानक म्हणजे कार्यकारण भावदृष्ट्या सुसंगत वाटेल अशी कथानकाची मांडणी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही जी मांडणी आहे ही मांडणी पात्र आणि प्रसंग यांच्या संबंधातून विणली जाते आणि संवादाच्या रूपात ती दृश्यमान होते. असे विचार संविधानक या घटकाच्या अनुषंगाने प्राध्यापक दत्ता भगत या अभ्यासकांनी मांडलेले आहे. सामान्यतः हे जे संविधानक आहे हे संविधानक प्रारंभ, पेच प्रसंग आणि शेवटी उकल अशा 3 टप्प्यातून विकसित होते. म्हणून नाटकात किंवा एकांकिकेमध्ये घटना प्रसंगाची जी काही रचना आहे ती नाट्यपूर्ण पद्धतीने केली जाते आणि टप्प्याटप्प्याने त्यातले जे काही विषय सूत्र आहे हे विकसित केलं जातं. दुसरा जो घटक आहे नाटकातला तो पात्रचित्रणाचा आहे. पात्रचित्रण हा नाटकातील आणि एकूणच एकांकिकेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र नाटक हे प्रयोगप्रधान असल्यामुळे ही पात्रे रंगमंचावर सादर केली जातात. पात्रांच्या सलग कृती उक्तीतून संविधानक सिद्ध होत जाते. त्याचप्रमाणे संविधानकातील जो काही संघर्ष आहे, नाट्य आहे, याचं दर्शनही पात्रचित्रणातून होत असते. मानवी जीवन दर्शनाचा प्रत्यय त्याच्यामधून येत असतो. नाटकातील ही सर्व पात्रे जी आहेत ती प्रत्यक्षातील माणसासारखी असतात. या पात्रातून हास्य, शृंगार, करुण अशा नवरसांची अनुभूती मिळत असते. जेव्हा ही अनुभूती जिवंत आणि प्रत्ययकारी होते तेव्हा पात्रचित्रण यशस्वी होतात. पात्रांची मुख्य पात्रे म्हणजे नायक, नायिका, खलनायक आणि काही गौण पात्रे असे प्रकार साधारणतः केले जातात. नाटकाचा एकांकिकेचा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो आहे संवाद. म्हणजेच काय, या एकांकिकाचे किंवा नाटकाचे संविधानक पात्रांची नावे, त्यांचे परस्पर संबंध, स्थलकालाचा अवकाश अशा अनेक ज्या बाबी आहेत त्या बाबी संवादातून उलगडत जातात. पात्राला उभे करण्याचे जे काही काम आहे ते संवाद करतात. तसेच नाटकाचे जे काही विषय सूत्र आहे त्याला पुढे नेण्याचं काम हे संवाद करीत असतात. संविधानकाला अनुरूप संवादाची भाषा ही नाटकाला अर्थपूर्ण करीत असते. नाटकाचा जो लेखक आहे त्या लेखकाने नाटकाच्या संहितेमध्ये कंसात दिलेल्या ज्या काही सूचना असतात त्या सूचना या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या सूचनांना आपण रंगसूचना असे म्हणतो. ते संवाद आणि रंगसूचना या दोन्हीच्या माध्यमातून नाटकाची जी काही प्रयोगक्षम बाजू आहे ती बाजू पुढे येताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर नाटकातील जे काही घटित आहे हे विशिष्ट स्थलकालाच्या अवकाशात म्हणजे घटित घटना या विशिष्ट स्थलकालाच्या अवकाशात किंवा अवकाशामध्ये त्या घडतात. नाटकातील दृश्याच्या प्रत्ययात्मकतेसाठी म्हणजे परिणामासाठी या गोष्टीचंही भान साधारणतः ठेवलं जातं. स्थल आणि कालाचा आभास निर्माण करण्यासाठी जी सामग्री वापरली जाते तिला नेपथ्य असं म्हणतात. या नेपथ्यामध्ये काय काय येतात तर पडदा येतोय, नटांचे कपडे येतात, या इत्यादी गोष्टींचा समावेश या नेपथ्यामध्ये होतो. आता साधारणतः यावर्षी आपण हंडाभर चांदण्या या एकांकिकेचा अभ्यास करणार आहोत. तर या हंडाभर चांदण्या या एकांकिकेतील
प्रारंभीचे जे काही दृश्य आहेत ते शहरातील एका तहसील कचेरीतील आहे आणि नंतर एका दुष्काळी गावातील आहे. मग तहसील कचेरीच्या दृश्यासाठी सामान्यपणे सरकारी कचेरीत आढळणारी जी काही सामग्री आहे ती सामग्री, तर दुष्काळी गावातील दृश्यासाठी सामान्यपणे कोणत्याही गावामध्ये आढळणारी सामग्री ती नेपथ्य म्हणून आपल्याला लागते. नाटकामध्येही किंवा एकांकिकेमध्ये त्याचा वापर केला जातो. नाटकाची जी काही परिणामकारकता आहे ती परिणामकारकता वाढवण्यासाठी ध्वनी आणि प्रकाशाचा उपयोगही केला जातो. ध्वनी हे नाटकाची मनोरंजकता, त्याचबरोबर नाटकातील आशयाची जी काही परिणामकारकता आहे ही परिणामकारकता वाढवताना दिसते. आता त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या नाटकामध्ये समुद्राच्या पार्श्वभूमीवर एखादे जर दृश्य असेल तर त्यावेळी समुद्राच्या लाटा, वाऱ्याच्या ध्वनींची पार्श्वभूमी दिली तर ते दृश्य अधिक प्रभावी होते. म्हणजे नाटकामध्ये ध्वनीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने उपयोग केला जातो. प्रत्यक्ष जेव्हा ध्वनीचा उपयोग केला जातो त्या पहिल्या प्रकारामध्ये कथानक पुढे नेण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गीत म्हणून, तर दुसऱ्या प्रकारात अप्रत्यक्षपणे पार्श्वसंगीत ही दृश्याची तीव्रता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून ध्वनी आणि प्रकाश यांच्या सुयोग्य अशा मिश्रणातून नाटकाची परिणामकारकता वाढवली जाते. याच्याशी संबंधित रंगभूमीवर फ्लडलाईट, स्पॉटलाईट, फुटलाईट किंवा लाईट इफेक्ट असे शब्दप्रयोगही प्रचलित असल्याचे आपल्याला दिसतात. रंगभूषा आणि वेशभूषा यांचा जो काही संबंध आहे तो संबंध नटाच्या शरीराशी असतो. नाटकाच्या भाषेत त्याला नटाचे देहरूप असे म्हणतात. वेशभूषा करताना पात्र आणि नट या दोघांचाही विचार करावा लागतो. तसेच त्यांच्यासाठी वेशभूषेची जी काही निवड आहे ती निवड करताना पात्राचे स्वरूप, स्वभाव, स्थळ, काळ, प्रसंग याचाही विचार केला जातो. साधारणतः आपण आज एकांकिका आणि त्या अनुषंगाने नाटकाचे जे काही घटक आहेत त्या घटकाचा या तासामध्ये विचार केलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर या अनुषंगाने तुम्ही विचारा, नाहीतर आपण आता मीटिंग क्लोज करूया, त्या तास संपूया. तुमचे काही प्रश्न आहेत का जमदाडे? अवंतिका, काही प्रश्न आहेत का? कल्पना आणि सुजाता?